नमस्कार, मी प्रदीप तात्या माने आंधळी, तालुका पलूस, जिल्हा सांगली. सध्या आमच्या गावामध्ये जे वाडी वस्तीची घर आहे तिथं एजीची लाईट आहे. ती लाईट सुमारे 8-10 दिवसापासून वारंवार संध्याकाळी 6ला जाते, कधी 11ला येते. तिथं लहान मुलं, वयस्कर माणसं, प्रत्येकाला लाईट, पंखा, अभ्यास, कॉम्प्युटर, घरी कुटीर उद्योग, लघु उद्योग करणाऱ्या महिला, दिवसभर कंटाळून आलेली शेतकरी बांधव त्यांना अतिशय त्रास होतो. संध्याकाळी 7ला लाईट जाणं आणि 11ला येणं. बरं, हे आमच्याच गावासाठी का? बाहेर नियमन शासनानं का आमच्याच आंधळीसाठीच कशासाठी केले? सगळ्या गावाला, तालुक्याला का नाही? बरं ठीक आहे, आम्हाला दुसरं काही गरज नाही. आम्हाला आजपासून जर लाईट आली तर ठीक, नसेल तर आम्ही रस्ता रोको किंवा मोठं आंदोलन करणार. आमच्या शेतकरी बांधवांची सगळ्यांची मागणी आहे. दिवसभर लाईट गेली तर ठीक आहे एक वेळ, पण रात्री संध्याकाळी 7 ते म्हणजे 24 तास रात्रभर तरी लाईट पाहिजे. मुलांचं हातूनात नुकसान होते, वयस्कर माणसांचं अतिशय हाल होते. म्हणून सरकारने ताबडतोब दखल घ्यावी. नसेल तर उद्या किंवा परवा आम्ही शासनाला निवेदन देऊन तीव्र आंदोलन किंवा रास्ता रोको करण्याच्या तयारीत आहोत. मी प्रदीप माने, गाव आंधळी, तालुका पलूस, जिल्हा सांगली. नमस्कार, मी अर्णव राजेंद्र जाधव, राहणार आंधळी, तालुका पलूस, जिल्हा सांगली येथील मी विद्यार्थी 8वीत शिकतो. काही दिवसापासून आमच्या इथं लोड शेडिंगमुळे लाईटीचा प्रॉब्लेम झालेला आहे. लाईट 6ला जाते ते रात्री 11ला येते. यामुळे आमचा अभ्यास अपूर्ण राहतो. यामुळे आम्हाला शिक्षक चिडचिड करतात आणि शिक्षासुद्धा करतात. रात्री बाहेर निघायचं म्हणजे चोरा चिलट्याचं, इचवा काट्याचं भीती वाटते. मी एवढंच म्हणेन की आम्हाला 24 तास लाईट पाहिजे. जर उद्यापासून लाईट आली नाही तर मी शाळा सोडेन आणि माझ्यावर 5-6 मुले आहेत, ते पण शाळा सोडतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.